और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। ते जे प्रस्थापित नगरसेवक होते त्यांच्याने जे कामं झाले नाही, जे विकास राहिलेला आहे, जे कामं राहिलेली आहे, जी आता घाण पसरलेली आहे आणि बाकी जे शिक्षणाचे मुद्दे आहे, आरोग्याचे मुद्दे आहे, त्याच्या बाबतीत आपण काम करणार आहे. आणि त्याचबरोबर महिला सशक्तीकरणाचे मुद्दे झाले, महिला बचत गट, बाकी सर्व या गोष्टींवर आपण काम करणार आहे. प्रभागामधील कोणते विकास कामे राहिलेले आहेत? विकास कामं म्हणलं तर आता जनता मार्केट एरिया आहे, तिथं नाल्या नाहीत, रस्ते नाहीत. मोंढा मार्केट एरिया तिकडं रस्ते नाही, रस्त्यांची व्यवस्था एकदम बेकार व्यवस्था झालेली आहे त्याच्यासाठी. आणि भरपूर म्हणजे आता हे कचऱ्याचे ढिगारे लागलेले आहेत. इथली साईड झाली, मग ते वडरवाडा परिसर झालं, तिथं पाईपलाईन नाही. आधी पण बाईट घेतली होती, त्याच्यात पण सांगितलं. बाईट घेतली तेव्हा हे आले, 2 दिवसानंतर सगळे यांचे ताफा घेऊन फौजफाटा घेऊन हे आले, साफसफाई केली यांनी. त्याच्यानंतर हे दिसले नाही. 1 दिवस यांनी काम केलं, मग नंतर ते तसंच सोडलं. अजून तिथं घाण तशीच जमली. आता ते आलते आचारसंहितेचा भंग करून, तर त्यांनी एवढं तर लक्षात घ्यावं की प्रशासनाला सांगून घंट्या गाड्याची जर व्यवस्था केली तर अजून ते कचरा तिथं जमणार नाही ना. येऊन फक्त 4 JCB लावून साफ केलेलं जमत नाही, त्याला घंटा गाड्याची त्याची व्यवस्था करावी. ज्याच्या ताब्यात वसमत नगरपालिका होती त्यांच्या काळात काही विकासाचे कामं झाले नाही असं वाटतं का आपल्याला? मागलच्या काळात म्हणजे आता 4 वर्ष तर प्रशासकीय काळ होतं, म्हणजे आमदार साहेबांचे आणि जे त्यांचे काय प्रतिनिधी होते, ज्यांच्याकडे त्यांनी टेंडर दिले होते कचऱ्याचे, बाकी काही आरोग्याचे. आता त्या गुत्तेदार त्यांचे असं म्हणणं आहे का आपलं? हां, तर त्यांचे चेले चपाटे जे काही आहे, साहेबांचं तर लक्ष नसेल आता बहुतेक. मला वाटते आता ज्यांच्यावर जिम्मेदारी दिली त्यांनी ती जिम्मेदारी पार पाडावी असं मला वाटते. आणि ते त्याच्यामध्ये सक्षम नाही झाले, त्याच्यामुळे आम्हाला नवीन चेहऱ्याला इथं यावं लागलं, त्यांच्या विरोधात उभं टाकावं लागलं. जर ते काम करत होते तर आम्ही पण त्यांच्या मागे थांबत असतो, पण त्यांच्यानं काम झाले नाही. त्यांनी व्यवस्था केली नाही बरोबर लोकांची, त्याच्यासाठी आम्हाला आज इथं येऊन उभं टाकावं लागतं. येणारे जे निवडणूक होणार आहे 20 तारखेला, 21 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे, त्या वसमत नगरपालिका आपल्या ताब्यात येईल असं वाटतं का? बिलकुल, जनता किंगमेकर आहे, जनता ठरवणार आहे. आणि जनतावर आम्हाला पूर्ण आशा आहे आणि अपेक्षा आहे की जनता आम्हाला विश्वासाने आम्हाला निवडून देईल. तर कोणते बदल आपण करणार आहोत, कशा प्रकारे विकास करणार आहात? त्याच्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत झालं, महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत झालं, रस्त्यांच्या नाल्यांच्या बाबतीत झालं, वीज दिव्यांच्या बाबतीत झालं, या सर्व प्रश्नावर आपण काम करू. आणि अंगणवाडी नाही तर प्रभागामध्ये अंगणवाडीसाठी आपण प्रयत्न करणार. वाचनालय, शिक्षणासाठी, वरिष्ठांसाठी, महिलांसाठी जे काही त्यांच्या बाबतीतले प्रश्न असणार आणि जे काही गव्हर्नमेंटचे निधी आहेत, जे काही म्हणजे आता घरकुलचं प्रश्न झालं, जे सर्व येते त्याच्यावर आपण काम करू आणि ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू आणि नक्की करून देऊ. तसं काय वाटत नाही की कोणी मोठं सत्ताधारी आहे, काही आहे. जनता मालक आहे, लोकशाहीत जनता राजा आहे. जनता निवडणार, जनता जे निर्णय घेणार ते निर्णय राहणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, काँग्रेस पक्षाकडून एक आरोप होतोय वोट चोरीचा आणि ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा म्हणून सध्या आपल्या राज्यामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये ही चर्चा चालू आहे. काय वाटतं आपल्याला, हे नगरपालिकेमध्ये असा घोटाळा होऊ शकतो का? मला तर असं मला वाटते की होईल, पण मला वाटते नाही झालं पाहिजे. लोकशाहीला वाचवलं पाहिजे आणि तसं काही यंत्रणा आपल्या ताब्यात घेऊन निवडणूक लढले नाही पाहिजे. लोकांच्या मनावर जे काही आहे तसं निवडणूक आपल्या जी रीतीनं चालत आलेली आहे तशी चालवली पाहिजे. मतदारांना हेच आवाहन करणार की इमानदार आणि सुशिक्षित असा चेहरा निवडा. आणि ज्या कोणतीही वार्डात असेल, माझ्या वार्डात नाहीच म्हणून, मागील इतिहास बघा, मागं काय कामं नाही झाले आणि आता काय परिस्थिती आली, कोणामुळं आली, या गोष्टींना लक्षात घेऊन आपलं निर्णय करा आणि मत द्या. आणि सगळ्यांनी मतदान करा, हे त्याला आव्हान राहणार.